गोजरी किचन गार्डनमध्ये आपले स्वागत आहे आणि आज खूप दिवसांनी व्हिडिओ टाकत आहे। आषाढ महिना लागलेला आहे आणि गुळाच्या कापण्या तर झाल्याच पाहिजे। आपल्या पालखी देखील नाही का तुकाराम महाराजांची, ज्ञानेश्वर महाराजांची बरोबर अनेक पालख्या पंढरपूरकडे गेलेल्या आहेत आणि वारकरी आपले पंढरपूरकडे भाविक जातात आणि आषाढ महिना लागला की नाही का गुळाच्या कापण्या ह्या घरोघरी होतातच आणि त्यामुळे मी पण आज करणार आहे। ते व्हिडिओ कुठे स्किप न करता पहा। आपली चूल देखील बघा इथं मध्यंतरीना खराब झाली होती, त्याच्यामुळे छानपैकी अशी चूल आपण लिपून घेतलेली आहे आणि पावसाळ्यामध्ये थोडंसं सरपण देखील इथे काढून ठेवलेलं आहे। तर चला जास्त वेळ न घालवता तयारी करूया। व्हिडिओ कुठे स्किप न करता पहा। माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजेच असेच गावाकडचे तुम्हाला छान छान अशा रेसिपी पाहता येतील। आणि मस्तपैकी पावसामध्ये वातावरण बघा खूप छान झालेलं आहे। गावाकडे वातावरण सगळं हिरवगार असं वातावरण झालेलं आहे आणि रिमझिम पावसामध्ये गुळाच्या कापण्या एक नंबर लागतात खायला। पिटून घेऊया आपण आता। आणि पावसाळ्यामध्ये शक्यतो ना चूल पेटवायचं खूपच अवघड होतं, कारण काही लाकडं वगैरे ओली असतात, परंतु थोडीफार लाकडं मी ठेवली होती। तर आपण आता पेटून घेऊया चूल। चिरून गुळ घेतलेला आहे बारीक। हे पहा, हे आपली चूल देखील आता ना पेटतच आहे। आपण कढई ठेवूया आणि गुळ हा तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता नाही का। कुणाला कापण्या ह्या थोड्याशा फिकटसर आवडतात किंवा कुणाला गोडसर आवडतात, तर अंदाजेप्रमाणे आपण घेऊ शकतो गुळ। तर आपली चूल चांगली पेटली आहे, तर आपण गुळ टाकून घेऊया। आता यामध्ये आपण पाणी टाकूया। गुळ बुडेपर्यंतच आपल्याला पाणी टाकायचं आहे, जास्त पण आपल्याला काय पाक वगैरे करायचं नाही। गुळ आपल्याला फक्त विरघळून घ्यायचा आहे। आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि चाळून घेतलेलं आहे। आता परातीमध्ये ना आपण गव्हाचं पीठ टाकून घेऊया। थोडंसं चवीनुसार आपण मीठ टाकूया। कोणत्याही गोडाचा पदार्थ करताना थोडंसं चिमूटभर मीठ टाकलं किंवा पदार्थाची चव म्हणजे छान लागते। आता इथे आपण बेसन पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी, जास्त नाही टाकायचं पण खुसखुशीत अशा कापण्या होतात आपल्या। आता यामध्येच आपण थोडंसं तेल टाकूया। तुम्ही कच्चं किंवा थोडंसं गरम करून घेतलं तरी चालू शकतं। इथे मी कच्चंच तेल घेतलेलं आहे। आता हे ना पीठ आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे। पिठेनं असं थोडंसं हातावरती चोळून चोळून घ्यायचं, म्हणजे गुठळी अजिबात राहत नाही। गुळाचं पाणी आपलं इथं थंड झालेलं आहे। आता गाळणीच्या साह्याने ना गाळून घेऊया, म्हणजे कचरा वगैरे असला तर निघून जाईल। चांगले जीव करून घेऊया। लागल तसं गुळाचं पाणी यामध्ये टाकून घट्टसर गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। थोडं थोडंच टाकायचं पाणी, एकदम पण टाकायचं नाही, अंदाज घेत घेत। आता अजून थोडंसं टाकणार आहे। आता पिठाचा गोळा मी पूर्ण तयार करून घेते। पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे आणि जास्त घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही, अशामध्येच पीठ तयार करायचं आहे पहा असं, म्हणजे ना चांगलं लाटता येते व्यवस्थित। आता ही पीठ 5 ते 10 मिनटं आपल्याला असं भिजत ठेवायचं आहे, म्हणजे छानपैकी आपल्या कापण्या तयार होतील। आता कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊया। आपलं चांगलं भिजलं आहे। आता आपण थोडासा गोळा काढून घेऊया, पीठ साईडला ठेवूया आपण झाकून। आणि पोलपटावरती ना आता पारी चांगली आपण लाटून घेऊया। पारीचं खाली चिटकत असेल ना हलक्या पावसात तेलाचा हात घ्यायचा आणि मग लाटून घ्यायची, आणि जास्त जाड पण नाही लाटायची आपल्याला। आणि ही पारी ना सरसर अशी लाटता पण येते, खाली चिटकत पण नाही, कारण आपण यामध्ये मोहन घातलेलं आहे। आणि अशा थोड्याशा जरी चिरल्यासारख्या अशा वाटल्या ना तर थोड्याशा अशा दाबून घ्यायच्या। जास्त पण पातळ नाही लाटायच्या, जाडसरच ठेवायच्या, म्हणजे चांगल्या अशा खुसखुशीत होतात। हे पहा अशा पद्धतीमध्ये लाटून घ्यायच्या आणि त्यावरती ना थोडीशी अशी खसखस टाकायची, जे दिसायला देखील खूप छान दिसतात। आता ना थोडंसं आपण पुन्हा लाटून घेऊया।
म्हणजे खसखस नाही, चांगली अशी दाबून बसेल. सगळीकडून व्यवस्थित पसरून घ्यायची थोडीशी. तर अशा पद्धतीमध्ये ना लाटून घेतलेली आहे आपण. आता आपण काप करूया. तर कापणं शक्यतो लांबट आपण आकाराचेच करतात नाही का कापण्या करताना. आणि जास्त लहान पण नाही आणि मोठ्या पण नाही, अशा स्वरूपामध्ये आपल्याला करायच्या कापण्या. तर साईडच्या त्या अशा कडा आहेत ना, त्या मी काढून ठेवणार आहे. आता आपण कट करूया. कापण्या म्हटल्या की आकार एक कापण्यांसारखाच आला पाहिजे, म्हणजे त्या छान दिसतात. आकार छान आला की नाही का. तर हे थोडेसे आपण अशा कडा साईडला करून ठेवूया, म्हणजे एकसारखे आकार दिसतील. ते पहा, एक काढून दाखवते मी तुम्हाला. हे पहा. तर आपल्या कापण्या इथे तयार झालेल्या आहेत. आणि जास्त तेल आहे ना गरम पण नाही करून घ्यायचं आणि कमी तेलावरती पण म्हणजे कमी आचेवरती पण नाही तळायचं. मीडियम असं तेल झालं ना की मग लगेच तळून घ्यायचं. नाही तर मग जास्त तेलावरती तळल्या की वरचा कवर जो आहे तो नाही का करपला जातो आणि आतून कच्च्या राहतात. जेवढे एका वेळेस बसतील ना तेवढंच टाकायचं, जास्त पण नाही टाकायचं, म्हणजे तळायला पण जागा पाहिजे. आपण आहेत ना आपण पलटी करून घेऊया. एक साईड चांगली अशी ना झालेली आहे आणि छानपैकी असे लेअर पडलेत बघा आणि मस्त खुसखुशीत होतात. आणि जास्त पण नाही अशा नाही का आलटी पलटी करायच्या अशा. आता आपण दुसरी साईड अशी पलटून घेतलेली आहे. चांगली होऊन द्यायची तेलामध्ये आणि दाखवते मी तुम्हाला नंतर किती छान लेअर पडले. तर आपल्या कापण्या आहेत ना जवळजवळ इथे झालेलेच आहेत आणि मस्तपैकी असं खुशखुशीत झालेले आहेत बघा. जास्त पण अशा काळपट नाही करून घ्यायच्या, मंद आचेवरतीच तळायच्या. छानपैकी असा कलर देखील आलेला आहे. या रंगावरतीच काढून घ्यायच्या, जास्त पण काळसर करायच्या नाही आहेत. तर मोहन घातले ना की मग अशा खुसखुशीत कापण्या होतात. आणि मंद आचेवरतीच तळून घ्यायच्या, जास्त पण मोठ्या आचेवरती नाही तळायच्या. तर आषाढ महिन्यामध्ये घरोघरी कापण्या केल्या जातात ह्या. तर ह्या कापण्या आता आपण काढून घेऊया. तर मध्ये कापण्या करायला विसरू नका. मस्तपैकी हे पहा किती छानपैकी झालेले आहेत. आता तेल निथळून घेऊया आपण थोडंसं आणि काढून घेऊया. सर्व कापण्या आपण आता अशाच रंगावरती मंद आचेवरती तळून घेऊया. तर तुम्ही देखील अशाच ना कापण्या करत जा आषाढ महिन्यामध्ये. चहाबरोबर पण छान लागतात. चहाबरोबर जर खायचे म्हटलं ना तर थोड्याशा गुळाच्या म्हणजे फिक्या करायच्या थोड्याशा, कारण चहा देखील गोड असतो. आणि मग कापण्या थोड्याशा फिक्या केल्या ना मग चवीला खूप छान लागतात. आणि नुसत्या खायच्या म्हटलं की मग थोड्याशा गोडसर करायच्या. तर आपल्या गव्हाच्या कापण्या इथे सर्व झालेल्या आहेत तळून आणि मस्तपैकी अशा खुसखुशीत होतात. आणि ते पाहू शकता मस्तपैकी ना याला जाळी देखील पडते, म्हणजे लेअर पडतात. हे पहा, त्यामध्ये आपण मोहन जे घातलेलं आहे ना त्याच्यामुळे छानपैकी असं खुसखुशीत होतात बघा. हे पहा, हे पहा. आणि आज केलेल्या गव्हाच्या कापण्या जर तुम्हाला आवडल्या असतील तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या नातेवाईकांमध्ये मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. रामकृष्ण हरी.